ही तक्रार मागे घेतल्याने सर मला यांना वाचवता आलं तर म्हणजे हो मला यांच्यासाठी ही तक्रार मागे घ्यावीच लागेल. भाऊ काका मला तिकडे घेऊन चलाव, मी हात जोडते. आता देवळात कुठं जातायचा? आज गावात समजा बंद आहे आणि देवळात काय ठेवलंय तिथं? हा का बंद असलं तरी देवळं बंद नाही राहत. आणि बंद वगैरे हे देवांना नसतं, हे सगळं माणसांसाठी. शहरात आजकाल बंद असला ना तरी सगळी देवळं उघडी असतात, कुठलीही बंद नसतात. तर म्हणजे तुमच्या या बंदला देवाचा पाठिंबा नाही म्हणा की. तुला काय म्हणायचं ते म्हणून मला जायला हवं देवळात. आता भिराईची मूर्ती आली आहे म्हणजे मला पूजा करायला नको? वय वय पण आज कराल व पूजा देवीची. मग तुमच्या त्या भाग्यलक्ष्मीचं काय? तिचं काय? आता तिचं काय म्हणजे अहो आता आज गावात समजा बंद आहे, मग तुमच्या त्या भाग्यलक्ष्मीची म्हणजे धनाजीरावांच्या सुनेची मिरवणूक निघणार कशी? मिरवणूक निघणारच. अजूनही तू कामिनीबाईंना ओळखत नाहीयेस. त्यांनी एकदा ठरवलं ना की ठरवलं. आज आपला भिरागाव बंद ठेवण्यासाठी तुम्ही आंदोलन पुकारलंय. मला वाटतं एकच गाव बंद असण्याची ही देशातली पहिलीच घटना असेल. मला माहिती आहे बाप्पाजींची पोलिसांनी सुटका करावी अशी तुमची मागणी आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो ही तुमची मागणी आम्ही पूर्ण करू. कामिनीबाईंना तुमच्याशी बोलायचंय. सगळं गाव साक्ष आहे की माझी सून सरिता हिच्या पायगुणामुळे भिराई आई गावात परत आली. तिचा हात लागला म्हणून आजार बरं होण्याच्या घटनाही आपल्या गावात घडल्यात. तिच्या रूपानं जणू आमच्या घरात भाग्यलक्ष्मीच आले आणि म्हणूनच तिची एक भव्य मिरवणूक आम्हाला गावातनं काढायची. आणि या मिरवणुकीत तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी माझी विनंती आहे. माझी फक्त एक विनंती आहे, मला बाप्पाजींविरुद्ध केलेली तक्रार परत घ्यायची आहे. अहो सोडूनच द्यायचं होतं बाप्पाजींना. मग अटक करायचं धाडस तरी का केलं तुम्ही? कारण परिस्थितीच अशी आहे की तिला हे करावं लागतंय. एक मिनिट. काशीताई, हे करण्यासाठी तुमच्यावर कोणाचा दबाव आलाय का? मला गावात राहायचंय. काशीताई, आलं माझ्या लक्षात. घोरपडे, यांच्या कागदपत्रावर सह्या घ्या आणि जंत्रीला फोन करून बाप्पाजीला सोडून द्यायला सांगा. अरे फोन आला, फोन. हा साहेब बोला, काय करू साहेब? हा हा नक्की नक्की ना साहेब? हो, मी तुमचा आयुष्यभराचा आभारी राहीन साहेब. तुम्ही माझा जीव वाचवला. थँक्यू थँक्यू. बाप्पाजी या, हात वर करा. तुमच्या खोट्या खोट्या बेड्या मी सोडतो. तुम्हाला सोडायचा वरून आदेश आलेला आहे बाप्पाजी. आता तुम्ही मोकळ्या जा. जय हो जंत्रे साहेब. जय हो. चल म्हणते ना आई, चल. चल आई, सोडा ना मला. नका करू हे असं. सूर्य तू तरी सांग ना. हे बघ, एकदा आईनी ठरवलं ना मग ठरवलंय. चल चल मुकाटाने. आई चल. कामिनी, काय प्रकार आहे? सोड दिला का? जबरदस्ती करतेस तिच्यावर? बोललात तुम्ही मध्ये? तुम्हाला काय वाटतं हे सगळं मी माझ्यासाठी करते? हजारदा सांगितलं, तू बाप्पाजी माजलाय. गावात त्याची ताकद वाढत चालली. गावातल्या प्रत्येकाला तो स्वतःच्या बाजूने करून तुमच्या विरुद्ध जायला लावतो. तेव्हा आता माझ्या मध्ये कोणी येऊ नका, समजलं? चल काय. कामिनी, जय हो